नमस्कार. ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात आपले स्वागत आहे. मी विक्रांत जोशी. हो, परत खूप दिवसानंतर आलो आहे. एनिवे काही राजकीय घडामोडी झाल्या, काही सोशल विषयांवर आज आपण बोलूया. एक 10 मिनिटाचा हा व्हिडिओ मी करतोय. पण जे मी अनुभवलं या विधान भवनाच्या सेशनमध्ये, मान्सून सेशनमध्ये, मग काही जे काही अजून घडलं आपल्या मुंबईमध्ये, पुण्यामध्ये वगैरे त्या विषयावर बोलणार आहे. पण सगळ्यात पहिले काल रात्री मी 3-4 वाजेपर्यंत जागा होतो. नाही, एकही विम्बल्डन वगैरे बघितलं नाही किंवा काही फुटबॉल मॅच नव्हती काल. पण काल मी जागा होतो कारण अंबानीच्या इथलं लग्न होतं आणि जरी मला बोलवण्यात नव्हतं आलं, तरी प्रत्येक भारतीय जो जो त्या लग्नात प्रेझेंट नव्हता, तो काल फक्त Instagramवर होता. काय भव्य-दिव्य लग्न केलं त्यांनी आणि ते सगळे Instagramवर रील्स येत होते मानव मंगलानीचे वगैरे अँड ते सगळं बघून असं छान वाटत होतं. पण एनिवेज ते अंबानी आहेत म्हणजे शेवटी पैसा किती मोठा आहे, हे काल त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. काय छान त्यांनी सगळे म्हणजे ज्या स्टार्सला ते लोकं स्वतःही ओळखत नव्हते. म्हणजे आता रेसलर जॉन सीना आहे, तर त्याचा काय संबंध अनंत अंबानीशी किंवा मुकेश भाईंशी. पण तोही आला. मग ड्रेक वगैरे सगळे सिंगर्स, इंटरनॅशनल सिंगर्स, कदाशियन सिस्टर्स, सॉरी मला ते काही जास्त माहीत नाही, पण जेवढं ऐकलं सोशल मीडियावर बघतो तर त्या तिथल्या सेलिब्रिटीज आहेत, त्यांना सगळं बोलवलं होतं. आणि एक साधारणपणे शो ऑफ मनी काय असतं किंवा पॉवर काय असते हे काल अंबानींनी दाखवून दिलं. आता नशीब ते कसं आहे की काल म्हणजे फक्त आता पुढचं किती दिवस हे चालणार आहे. आणि थोडं कुठेतरी अधोपतन वाटायला लागलं मला की पूर्ण मुंबई स्टँडस्टिलवर आली होती की एका प्रायव्हेट फंक्शनसाठी. ठीक आहे, ते अंबानी आहेत, काही करू शकतात. मी तर म्हणजे मुंगी पण नाही त्यांच्यासमोर. पण असं एक पूर्ण एरिया बंद करणं किंवा शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार पोलिसांची खूप दमछक होते. म्हणजे मी काल काही पोलिसांशी बोलवते, म्हणजे त्यांना बोलवलं असतं सगळ्या IPS लोकांना, सीनियर वगैरे. आता सीनियर मोस्ट त्या लग्नात सहभागी होतात, पण त्याच्यानंतरचे जे सीनियर असतात ते ड्युटीवर असतात. तर त्यांच्यासाठी काय शाहरुख खान आणि काय ऑरी आणि काय अंबानी, ते कारण त्यांना सिक्युरिटी वगैरे सगळी मॅनेज करायची असते. एनिवे तर पण ते अंबानी आहेत, काही करू शकतात. आणि छान झाला कालचा सोहळा, त्यांचं ते लग्न लागलं. आता तर रिसेप्शन आहे आज, मला असं वाटतं आज एक रिसेप्शन आहे, उद्याही रिसेप्शन आहे आणि परवाही एक रिसेप्शन आहे. पण आपल्या कल्पने पुढचं सगळं जे आपण विचार करतो, म्हणजे माझ्याकडे मी पण खूप भयंकर श्रीमंत लोकांना ओळखतो. तेही मला काल म्हणाले की या अलग दुनिया आहे. म्हणजे अंबानींनी जे केलं हे कोणीच काही करू शकत नाही. साधा 5,000 कोटी रुपये लग्नाला तुम्ही खर्च करता, म्हणजे एखादा गरीब देशाला ती मदत होऊन जाईल किंवा आपल्या राज्यातलं थोडंसं कर्ज त्यांनी जर माफ केलं असं तरी पण एनिवेज मी कधीच कोणाच्या विरोधात नसतो. बाबाला म्हणजे इफ यू हॅव इट वाय नॉट फ्लॉन्ट इट, हा माझा प्रिन्सिपल असतो. आणि तुम्ही लोक म्हणजे पूर्ण अंबानींचा हक्क आहे तो, त्यांनी ते शो ऑफ केलं पाहिजे. आणि एकुलता एक मुलगा म्हणजे आता त्यांच्या घरात मला असं वाटतं कोणी उरलं नाही लग्नासाठी, तर ते लहाना मुलगा आहे. तो थोडासा म्हणजे मी बघितलं काल मुकेश भाईंच्या आणि नीताबाबीच्या डोळ्यात ते एक इमोशनल हे होतं आपल्या लहान मुलासाठी, कारण थोडं जाडजूड आहे, त्याला थोडंसं काही आजारपण वगैरे होती. पण ही स्पॉट बॅक आणि मनाने अत्यंत राजा माणूस आहे असं मी ऐकलं आहे, तो जो ज्याचं काल लग्न होतं. तर असं आहे. एनिवेज हा एक विषय झाला. दुसरा विषय काल अजून एक छान गोष्ट घडली, ते म्हणजे महाविकास आघाडीचे काहीतरी एक म्हणजे त्यांना काल हार पत्करावी लागली किंवा कुठे त्यांना आपल्या युतीचे पूर्ण 9च्या 9 कॅन्डिडेट्स जिंकवून आणले. आणि त्याचं शिल्पकार म्हणजे जरी अजितदादा किंवा एकनाथ शिंदे असतील, तर माझ्यासाठी मॅन ऑफ द मॅच ठरले काल देवेंद्र फडणवीस. फारच अप्रतिम रणनीती, पेशन्स, लोकसभेचा पराभव, इंटर पार्टी सगळं जे पण काही सुरू आहेत, म्हणजे राईट फ्रॉम श्वेता शालिनी टू खूप काही गोष्टी घडतात त्यांच्या ह्याच्यात. माझा योग आला, 2-3 वेळा मी भेटलो अधिवेशनात त्यांना आणि अगदी सगळ्यांना बाजूला ठेवून ते माझ्याशी बोलतात आणि अत्यंत प्रेमाने बोलतात माझ्याशी. तर मला काही जे आता ते काही इतके लोक असतात आसपास, तर ते काही मला मनातलं काही सांगत नाहीत की अरे असं घडतंय तसं घडतंय. पण एक बॉडी लँग्वेज मलाही अभ्यास करता येते आणि थोडंसं कसं एक माणूस कळतो ना आपल्याला. खूप टेन्शनमध्ये आहेत देवेंद्रजी, एस्पेशली त्यांचा मित्र, जिवलग मित्र, म्हणजे ज्याच्यावर त्यांनी अगदी आशिष फडणवीसप्रमाणेच प्रेम केलं, सख्ख्या भावासारखं.
तो एकदम चालला गेला. तर खूप काही गोष्टी त्यात दडल्या असतात, आपल्याला कळत नसतं त्यातलं. पण ते माणूस देवेंद्र फडणवीस स्ट्रेसमध्ये आहे आणि त्यात लोकसभा. मी तर म्हणजे मी काल एका अजून त्याच्या फार जवळच्या माणसाशी बोलत होतो. तर मी त्यांना आणि मी काल ट्विटरवर पण त्या माणसाच्या लिहिलं. म्हणजे तर माझं एकच म्हणणं आहे आता, की देवेंद्र फडणवीसांना विधानसभेची पूर्ण जबाबदारी देऊन टाका भाजपसाठी. नाहीतर मी तुम्हाला सांगतो प्रेक्षको, यांच्या 60 ते 80 जागा येतात बरं निवडून. जर परत तसंच राहिलं की दिल्लीचं इंटरफिअरन्स भयंकर, याच कॅन्डिडेटला द्या, याच्याशीच युती करा. तुम्ही देवेंद्रला फडणवीसांना जर फ्री हँड दिला ना, तरच देवेंद्र फडणवीस आता ही विधानसभा निवडणूक जिंकू शकतो. आणि परत एकनाथ शिंदेंना ते सीएम फेस प्रोजेक्ट करतील की स्वतः होतील ते मला काहीच माहीत नाही. पण देवेंद्र फडणवीसवर विदाऊट एनी प्रेशर विधानसभेची पूर्ण जबाबदारी दिली पाहिजे, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि प्रामाणिक मत आहे. आणि त्यांनी पण देवेंद्र फडणवीसांकडनं पण चुका होतात. ते आसपास त्यांच्या फारच आता बिझनेसमॅन MLA खूप जवळ झालेले आहेत, जे त्यांचा फायदा घेतात. पण मी एकदा त्यांना विचारलं पण होतं, आपल्या तुमच्यासारखं मला पण तो प्रश्न पडतो, अरे हा माणूस का बरं जवळ, हा तर दलाल आहे किंवा हा आहे म्हणजे आमदार आहे, पण आमदार बिझनेसमॅन झालेत ना आता. तर ते मला म्हणतात, विक्रांत मला योग्य वेळी योग्य माणसाची गरज असते, त्या तुम्हाला कळत नसतं. खूप काही गोष्टी माझ्या ते लोक सॉल्व्ह करत असतात. तर मी त्यांना असंच म्हटलं, अहो पण सर बाकी सगळे पण आहेत ना, तेवढेच इक्वल केपेबल आहेत. तर ते फक्त स्माईल केलं त्यांनी, कारण मेरिट त्यांना माहिती असतं. जे शांत असतात किंवा मी किती उपयोगी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतात किंवा देवेंद्रजींच्या जवळ जातात, देवेंद्रजींकडे पूर्ण कुंडली असते सगळ्याची. तर त्यांना माहिती आहे कोणाचा पाय किती खोलात आहे. म्हणून कदाचित त्यांनी जे जवळ ठेवलेलं आहे ते आहेतच नालायक, पण त्यांना त्यापैकी मेरिट आहे का असं वाटायला लागलं. पण एनिवेज मी तर नेहमी त्यांना म्हणतो की भातखळकर असतील किंवा पराग अळवणी असेल आमचा मुंबईचा, किंवा आपला हे असेल काय म्हणतात आपला अमित साटम असेल, हे सगळे पण तेवढेच केपेबल आहेत, तेवढेच अग्रेसिव्ह आहेत, तेवढेच ताकदीने उभे राहतील. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पण तेच सांगतो की मुंबई भाजप तर आता पूर्णपणे शांत होऊन गेलेली आहे. एनिवेज, तर तो एक विषय आला. पण एक चांगलं MLC निवडणुकी निमित्ताने ना वेगवेगळे लोक, एक सगळ्यात महत्त्वाचं घडलं म्हणजे पंकजाताई आता जवळ आल्या परत, आणि फार मोठा वंजारी समाज आपल्या पाठीशी आता भाजपच्या उभा राहील. धनंजय मुंडे इकडे आहेत, मग पंकजाताई आल्या, मग तिकडे सदाभाऊ खोत आला आता जवळ आपल्या. म्हणजे सदाभाऊ खोतनं बळ देणं फार गरजेचं झालं होतं. मग तिकडे परिणय फुके विदर्भातनं, म्हणजे हे सगळे कसे एक व्यवस्थित आता छान टीम तयार झाली MLCमध्ये. पण हे जसं तुम्हाला मनात येत असतो की विक्रांत ही तर MLC निवडणूक होती, यात तर फक्त आमदार मॅनेज करणं हे त्या निमित्ताने सोपं असतं, रादर दॅन जनरल पब्लिक. आता पब्लिकचा अजेंडा काय आहे, पब्लिकच्या मनात काय आहे, पब्लिक कंटाळली आहे का या लोकांना, ही निवडणूक थोडी कठीण असते विधानसभेची, म्हणजे पब्लिकमधली निवडणूक. तर ते फार मोठं चॅलेंज आहे. म्हणून मी सारखं म्हणत असतो की देवेंद्र फडणवीसांना आता फ्री हँड दिला पाहिजे एकट्याला, नो इंटरफिअरन्स की हे करा ते करा, वरतून काही आदेश येत नाही आहेत, खालतून काही राजकारण. आणि जे देवेंद्र फडणवीस म्हणेल की हे असं झालं पाहिजे तर तसंच झालं पाहिजे, हे जर कुठे पुढच्या 3 महिन्यात बघायला मिळालं तर मग भाजप मुसंडी मारेल आणि भाजप विधानसभेत वेगळे निकाल आणू शकेल. आणि याची मदत एकनाथ शिंदेंनाही होईल, याची मदत अजित पवारांना पण होईल. तसं टेक्निकली आता अजित पवार संपले नाही म्हणणार मी, पण सगळ्याकडनं कॉर्नर झालेले आहेत परिवारातनं. आणि शरद पवार जर मी तुम्हाला सांगतो 2 वर्ष अजून ॲक्टिव्ह राहिले ना पॉलिटिक्समध्ये आणि असंच चालत राहिलं तर अजितदादांना नोवेर करून टाकतील ते. कारण मी तेच म्हणतो. आणि आता जर माझं ऐका तुम्ही, म्हणजे मी खूप विचार करून हे बोलतोय, जर असंच चालत राहिलं जे भाजपमध्ये आता सुरू आहे, मी तुम्हाला सांगतो 60 ते 80 जागा येतील विधानसभेत भाजपच्या, अगदी 287 पैकी, आणि सुप्रिया सुळे पुढच्या मुख्यमंत्री होतील. तुम्ही लिहून ठेवा वाक्य माझ्याकडनं. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, जे काही भाजपचे RSSचे वगैरे लोक माझा व्हिडिओ बघतात, RSSने आता थोडंसं परत लक्ष घातलं पाहिजे, ही माझी फार ठाम भूमिका आहे. एनिवे, हा एक विषय झाला पॉलिटिकल. दुसरा एक माझा फार डिस्टर्बिंग विषय झाला, तो एक पुण्यातला ॲक्सिडेंट झाला आणि आपल्या इथे मुंबईमध्ये एट्रिया मॉलजवळ त्या मिहीर शहाचा ॲक्सिडेंट झाला. ठीक आहे, त्यांनी म्हणजे मी तर म्हणतो खूनच केले, दे शुड बी ट्राईड अंडर मर्डर. कारण यार तुम्ही 2-2 किलोमीटर त्या बाईला फरफटवलं, तुम्ही एवढी फास्ट गाडी चालवता दारू पिऊन. पण मला एक अजून कळत नाही मित्रांनो की म्हणजे हा थोडा ऑफ बीट टॉपिक आहे,
ठीक आहे, जे झालं ते झालं. तो मिहिरला पकडला, तर पकडला म्हणजे पोलीस जे म्हणतात पकडलं वगैरे, ते पकडलं काही नसतं, तर सरेंडर होत असतो माणूस. हा पोरगा मिहीर किंवा तो जो अग्रवाल असेल विधान, आता जेव्हा मिहीर कळलं की अरे मिहीरचा बाप एकनाथ शिंदेच्या जवळ आहे, पटापट सगळे आदित्य ठाकरेपासून सुप्रिया सुळेपर्यंत सगळ्यांनी कमेंट जायला लागला, अरे हे करा, जस्ट बिकॉज इज ऑपोजिशन. हाच वेदांत अग्रवालच्या वेळा, ह्याच सुप्रियाताई किंवा हाच आदित्य ठाकरे किंवा हेच बाकीचे विरोधक महाविकास आघाडीतले ते कुठे होते हो? मी तर त्यांची एकही कमेंट वाचली नाही कुठे की अग्रेसिव्हली त्याचे डिमांड करत होते की त्या वेदांत अग्रवालला अरे हे करा. अरे तो वेदांत अग्रवाल निघाला पण जेलमधनं, त्याचे वडील पण निघाले, त्याचे आजोबा पण निघाले. किती हे सगळं झालं 2 महिन्यात. मला एक थोडंसं वाटतं की आपल्या शासनाने ना कुठे एक एक्झाम्पल सेट केलं पाहिजे की लोकांची हिंमतच झाली नाही. म्हणजे अहो पोलीस किती चेक करतील तुम्हाला ड्रिंक ड्राईव्ह? तर बिचारे 2:30-3 वाजेपर्यंत मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरात असतात. 3 नंतर कोणालाही म्हणजे एक पर्सनल लाईफ असते, परत त्यांना कोणाची नाईट शिफ्ट असते, त्यांना पोलीस स्टेशनात जावं लागतं. पण हे ऐकायलाच तयार नाही कोणी. आणि याचं मला थोडंसं वाईट वाटतं की शासनाने एक उदाहरण टाकलं पाहिजे की आता समजा वेदांत अग्रवालने कळलं ना, वेदांत अग्रवाल जेलमधनं बाहेर पडला, ठीक आहे, त्याच्यावर केस चालेल वगैरे सगळं, असं एक्झाम्पल सेट करा की तो आता आहे कॉलेजमध्ये. ऑब्व्हियसली तो एवढा श्रीमंत आहे की तो परदेशातच जाईल. आता एवढी बदनामी वगैरे झालेली आहे, परदेशात त्याला एकही ॲडमिशन मिळाली नाही पाहिजे एका युनिव्हर्सिटीमध्ये, त्याचा पासपोर्ट जप्त केला पाहिजे फॉर लाईफ. ही पनिशमेंट अशी जोपर्यंत देत नाही ना, तोपर्यंत या यंग पोरांची ना दारू आणि ड्रग हे पिणं सोडणार नाहीत आणि गाड्या चालवणं सोडणार आहे. आणि जो माज आहे ना त्यांच्याकडे की मेरा बाप कौन है, हे जे दिल्लीचं कल्चर आपल्या पुण्या मुंबईमध्ये आलेलं आहे, हे आई वडिलांची फार मोठी ड्युटी आहे ते समजवायला की बाबा नो वन इज इंडिस्पेन्सिबल, कायदा सगळ्यांसाठी समान आहे. पण इथे तर कायद्याचाच खेळ व्हायचा आहे. तर माझी ही विनंती आहे फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना किंवा ओव्हरऑल सगळ्या पार्टीजच्या हेडला की तुम्ही लोक सगळे एक व्हा. फक्त कायदा जेव्हा असं काही घडतं, आज त्या कुटुंबाची वाताहत होऊन जाते, ज्यांच्या घरातले पोरं मरतात किंवा आता त्या मिहीर शहानी त्या बिचारी आईला उडवून टाकलं, नवरा वाचला, पण त्या पोरीचा इंटरव्ह्यू मी बघितला, पण डोळ्यात पाणी येतं. आई चालली गेली त्या मुलीची. आणि पण मी तुम्हाला सांगू का, 2 व्हीलर आणि रिक्षासाठी पण काहीतरी कायदा केला पाहिजे बरं आपल्या मुंबईमध्ये. बिना हेल्मेटचं, हेल्मेट सक्ती आहे पण काय कोण, नो वन चेक्स. थोडंसं भान ठेवून ड्रायव्हिंग केलं पाहिजे. यंग पोरांना, ड्रायव्हर लोकांना आपण आपल्या आईवडिलांनीच स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन की किती बाबा पोरगा पार्टी करायला जाऊ, चाबी नाही तर नाही द्यायची ना, तर तुला आम्ही जेलमध्ये टाकून देऊ, असं आहे. पण ड्रायव्हरचं ते पोरं काय, ते इतके माजेल असतात, ते इतके नशेत धुंद असतात, पैशाची इतकी मस्ती असते. तर ड्रायव्हरला 20,000 रुपये पगार असतो, त्याला 5,000 रुपये देऊन टाकले एका रात्रीचे की बाबा आम्ही आज गाडी मैं चलाऊंगा. तो ड्रायव्हर पण काय करणार आहे, मालक आहे शेवटी तो पोरगा पण त्यांचा. तर असं काहीतरी एक एक्झाम्पल गव्हर्नमेंटनी सेट केलं पाहिजे, इज व्हॉट आय फील. अँड बस बाकी डिस्टर्बिंग इव्हेंट्स होते हे सगळे. म्हणजे जे लोक मेले, ड्रिंक अँड ड्राईव्ह इतकं वाढलेलं आहे. आणि आईवडिलांनी थोडंसं आता जबाबदारी घेतली पाहिजे, एस्पेशली मेट्रोजमध्ये. एनिवे बाकी अधिवेशन छान पार पडलं. काही असं ते काय ऑपोजिशन फारच वीक आहे. आणि मी तर वडेट्टीवार साहेबांना एक सांगणार आहे की थोडंसं ओरडत जा विधानसभेमध्ये वगैरे एखाद वेळा. म्हणजे ते इतके पोटतिडकीने प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार, भीती वाटते तब्येतीसाठी. आणि मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ करणार आहे त्या सुमित कंपनीवरती, जे 108 ॲम्ब्युलन्स आहेत ना त्याच्यावर खूप गदारोळ झाला, विरोधकांनी वगैरे खूप हे केलं. तो एक जे प्रकरण आहे ते जसं आहे तसं नाही आहे. 10,000 कोटीचा घपला जस्ट बिकॉज आता परत एकनाथ शिंदेनी ती पॉलिसी आणली किंवा एकनाथ शिंदे ते ॲम्ब्युलन्सेस फ्लोट करतायत महाराष्ट्रभरात. 10,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे म्हणून आता हे ऑपोजिशन लोकांना थोडंसं हे झाली. पण त्यात सत्यता फार वेगळी आहे त्याची. मी कंपनीवाल्यांना भेटलो, मी ऑपोजिशनवाल्यांना भेटलो, आणि मला पूर्णच आतलं माहिती आहे कोण कुठे काय पैसे दिले, कोणी काय व्यवहार झाले, तरी व्यवहार झाल्यानंतर पण कसे दगाबाजी करतात त्याच्यावर मी एक व्हिडिओ करणार आहे किंवा मी एक ब्लॉग लिहिणार आहे. आणि तर ठीक आहे यार, तो माणूस सुमित, हे बघा कसं असतं, एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट करत असताना फॉर्मॅलिटीज असतात बॉस, आणि त्या असताना पण तो जर प्रोडक्टमध्ये कुठे काही खराबी करत नाही. बघा करप्शन आपल्या सिस्टममधनं जाऊच शकत नाही. उद्या जर परत महात्मा गांधी जिवंत झाले किंवा कोणीही काही झालं, करप्शन आपल्या सिस्टममधनं जाणार नाही. पण माझं मत कसं असतं की बाबा तू म्हणजे ॲज अ पत्रकार मी इतका हतबल झालो की प्रत्येक ठिकाणी बोगस काम येतं, प्रत्येक ठिकाणी, आणि कोणाचंही सरकार आहे ते बदलत नाही.
अधिकारी फोर्स्ड होतात, अधिकारी स्वतः करतात, मंत्री सांगतात, आमदार सांगतात, ते इतकी गडबड असते आणि आपण त्या मॅटरच्या एंडपर्यंत पोचू शकत नाही. पण मला एक अजून मुद्दा, सॉरी मी थोडंसं परत त्या हॉटेलच्या म्हणजे त्या मिहिर शहाच्या केसमध्ये येतो. आता मिहिर शहाचं जेव्हा ॲक्सिडेंट झाला, आता तो कुठे दारू प्यायला होता? तो रात्री 1:30 वाजता त्या वाईस तपास नावाच्या क्लबमध्ये दारू प्यायला होता. नेक्स्ट दिवशी गव्हर्नमेंटने काय केलं? गव्हर्नमेंटने जाऊन त्या वाईस तपास उडवून टाकलं, म्हणजे तोडून टाकलं अनधिकृत भाग. मुंबईत एक रेस्टॉरंट दाखवा, एक काहीतरी दाखवा जे इलिगल नाही आहे किंवा जिथे इलिगल ॲक्टिव्हिटी होत नाही, एक दाखवायचं मला BMCने. मग BMCने प्रत्येक दिवशी का नाही हे कार्यवाही करत? जस्ट बिकॉज तिथे तो गेला. अहो जसं मला ना, मी एक ते होर्डिंग पडलं होतं घाटकोपरमध्ये, आमच्या होर्डिंगच्या खालती 14-15 लोक मेले. त्यात काय झालं, एकनाथ शिंदेनी देऊन टाकलं सगळे होर्डिंग काढून टाका. अरे असं नसतं. त्या हॉटेलमध्ये, तोडलेल्या हॉटेलमध्ये किंवा तोडलेल्या होर्डिंग्समध्ये किती लोकांचं जीवन सुरू असतं, म्हणजे किती लोकांचं रोजंदारीचं कामं असतात, ते सगळे बिझनेसेस ठप्प होतात. हां, तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करा त्या होर्डिंगचे, ती जी साईज अप्रूव्ड आहे 40x40, त्याच होर्डिंग तुम्ही बघा, इन्स्पेक्शन करायला लावा, कुठे इलिगल होत नाही ते बघा ना. तुम्ही सरसकट सगळ्यांना अरे सगळे होर्डिंग पाडा मुंबईतले, असं नाही चालत. सगळे हॉटेल पाडा अनधिकृत. अरे मग असे जर काढलं तर मुंबईत काहीच चालणार नाही, कारण प्रत्येक ठिकाणी काही ना काही आपल्या इथे इलिगॅलिटी आहे. सरसकट कारवाई करणं, किंवा आता तो नशीब तो पोरगा त्या मॅकडॉनल्डमध्ये, म्हणजे आमच्या झूमधनं तो वरळीपर्यंत गेला ते उडवायला, नशीब तो मॅकडॉनल्डमध्ये थांबला नाही कॉफी प्यायला, की हँगओव्हर वगैरे उतरेल बाबा ब्लॅक कॉफी पितो, नाही मॅकडॉनल्ड ओढलं असतं या लोकांनी. असं नाही ना. किंवा त्यांनी जर रस्त्यात ते सायकलवर विकतात ना सिगरेट, बोनविटा वगैरे, नशीब त्या सिगरेटवाल्याचे ते थांबला नाही तर ते त्याही लोकांना आत टाकून दिलं असतं, त्यांचे धंदे बंद करून टाकले असतं. असं तात्पुरतं सोल्युशन नका देऊ. गव्हर्नमेंटला माझी रिक्वेस्ट आहे, डू समथिंग मेजर आणि एक एक्झाम्पल सेट करा की कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे. एनिवे, बघूया आता पुढच्या आठवड्यात आता ही विधानसभेची वगैरे तयारी सुरू होईल आणि परत लवकरच येतो आपल्या गप्पा मारायला. हे माझं मन मोकळं केलं. अँड बघत राहा आमचं चॅनल, बाबा करत असतात व्हिडिओ. अँड भेटूया लवकरच. धन्यवाद.